नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, आर्य महिला समाज संस्थेच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. रमाबाई रानडे यांनी 1894 मध्ये मुंबई या ठिकाणी हिंदू लेडीज सोशल क्लब ही संस्था स्थापन केली. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. रमाबाई रानडे यांनी 1894 मध्ये मुंबई या ठिकाणी हिंदू लेडीज सोशल क्लब ही संस्था स्थापन केली. त्यानंतर स्त्री शिक्षणाचं त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं. रमाबाई रानडे या संस्थेबरोबरच भारत महिला परिषद या संस्थेची सुद्धा त्यांनी स्थापना केली. प्रश्न दुसरा, खालील विधानांवरून व्यक्तीचे नाव ओळखा. विधान अ, त्यांचा जन्म गंगामुळे या ठिकाणी झाला. विधान ब, त्यांना बंगालच्या महिलांनी भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण असे गौरवपत्र दिले. विधान क, त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 पंडिता रमाबाई. आता आपण पंडिता रमाबाई यांची माहिती पाहूया. पंडिता रमाबाईंचा महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील प्रसिद्ध महिला समाजसुधारक होत्या. पंडिता रमाबाई या महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील प्रसिद्ध समाजसुधारक होत्या. त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या मिळाल्या. 1882 साली रमाबाईंनी हंटर कमिशनपुढे साक्ष देऊन स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. 1882 साली रमाबाईंनी हंटर कमिशनपुढे साक्ष देऊन स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. प्रश्न तिसरा, पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 मानवधर्म, प्रार्थना समाज, सामाजिक परिषद, भारत सेवक समाज. आता आपण या प्रश्नाची इतर माहिती पाहू. विद्यार्थी मित्रांनो, मानवधर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 साली केली. तर प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी 1867 साली केली. सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी 1887 साली केली. आणि भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली केली. प्रश्न चौथा, खालील विधानांचा विचार करा. विधान अ, हैदराबाद संस्थानांचे विलिनीकरण स्वतंत्र भारतात 1948 साली करण्यात आले. विधान ब, भारत सरकारने हैदराबाद विलिनीकरणासाठी ऑपरेशन पोलो ही मोहीम राबवली. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतर माहिती पाहू. हैदराबादचे विलिनीकरण भारतात 17 सप्टेंबर 1948 रोजी झाले. कारण या दिवशी निजामाने शरणागती पत्करली होती. 17 सप्टेंबर हा दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की हैदराबादचे विलिनीकरण भारतात 17 सप्टेंबर 1948 रोजी झाले. कारण याच दिवशी निजामाने शरणागती पत्करली होती. आणि 17 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 5. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. विधान ब. दादोबांनी धर्मविवेचन या ग्रंथाचे लेखन केले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, दोन्ही विधाने बरोबर. आता आपण इतर माहिती पाहू. दादोबा पांडुरंग यांनी मानवधर्म सभेची स्थापना सुरत येथे केली. दुर्गाराम मंचाराम, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन केली. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.